मैदानाच्या आतमध्ये जातील बॅटर. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या, विनंती असेल. सेमीफायनलचा सामना खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय त्या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग चौथा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आपण पाहत आहेत. विनीत गोलंदाज मार्कवर प्रथम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाकडनं ऋषिकेश आणि वैभव पाटील ही जोडी आपण पाहत आहेत. मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये जाताना सेमीफायनलचा पहिला थरार आपण पाहत आहेत. विनीत एक इनफॉर्म गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपण पाहत आहेत. तेच थरार गोलंदाज कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. वाघोबा चषक चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच होईल सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल. सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहत आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करूया. महाराष्ट्राचा आराध्य जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा असेल. पहिला चेंडू विनीत पहिल्या बॉलवर टोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकी पुढे सरसावेल. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीने सुरुवात केली गेली. युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघ प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय श्रीराम कशराई संघ, जो आज मोहनीश 11च्या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आपण पाहत आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं जरूर पाहायला मिळालंय. गोलंदाज पुढील बॉल कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. 1 धाव कंप्लीट केली आणि दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता अगदी 2 धावा सहज कंप्लीट होतात. मागच्या 2 बॉलवर 2-2 धावा अंकित केल्या गेल्या. स्कोर कार्ड धावा 4. चांगली सुरुवात आपण पाहत आहेत. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर. एक वैतरणा विभागामधील संघ, एक सभा विभागामधील संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड धावा 4. 2 बॉलच्या अगदी समाप्त अखेर. गोलंदाज पुढील बॉल समोर वैभव पाटील. हो यावेळेस बॅटची जरूर लागली गेले. विकेट क्रमांक 1 पहिला धक्का लागतो युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाला. 4 या धावसंख्येवर गॉन. करण केणी मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला धक्का लागलाय. वैभवला परतावा लागलाय. तिसऱ्या बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. स्कोर कार्ड धावा 4. युवा ग्रुप विठ्ठलवाडी प्रथम बॅटिंग करताना चांगली सुरुवात झाली. एकंदरीत पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा अंकित केल्या होत्या, परंतु तिसऱ्या बॉलवर विकेट्स प्राप्त केला गेलाय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले होतात त्याचं सहर्ष स्वागत. मथाडे चषक 2026 शानदार आयोजन आपण पाहत आहेत. अंतिम दिवस या स्पर्धेचा. आज मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकणार आहात आमच्या अगदी मुख्य व्यासपीठावर. गोलंदाज पुढील बॉल लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार चौकारांकरिता. बॅट मधनं चौकार जरूर पाहायला मला. स्कोर कार्ड धावा 8. 1 गडी बाद. हो सुंदर अप्रतिम चेंडू. यावेळेस हवाई सफर करण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 8 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. विनीत एक आक्रमक गोलंदाज आपण पाहत आहेत. सातत्यानं विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आपण पाहत आहेत. 8 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल.
अंतिम चेंडू 4 षटकांचा सामना 50 पर्यंत मजल मारावे लागेल. ड्राईव्ह केला गेला इंटू द गॅप मध्ये. विकी चांगला प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कधी काऊ कॉर्नर मध्ये लॉंग ऑन पर्यंत चेस करावं लागलंय. 2 धावा अंकित केल्या गेल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. एक गडी बाद. हर्षद गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसऱ्या बाजूने ऋषिकेश. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण खूप महत्वाचा सामना आहे. मॅच मध्ये जिंकणारा संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल मध्ये पोहोचणारा संघ असेल. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होत आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. इथून 50 प्लस जाण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी संघाला करावा लागेल कारण चांगली बॅटिंग लाईन आहे कसं संघाकडे. बलाढ्य संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि सध्या इन्फॉर्म संघ म्हणून आपण पाहत आहेत श्रीराम कसय संघ. स्कोर कार्ड धावा आहेत 10. एक गडी बाद. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईटिसला लॉंगमधून क्षेत्ररक्षक पुढे जाते. खराब क्षेत्ररक्षण वैभव तिथे होते. पाहता पाहता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड धावा 12 या अंकावर. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरा सुरुवात झालंय. पहिला चेंडू 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केलं गेल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन मिड विकेट स्करलेग. इथे फटका फसला गेलाय. वैभव कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये. ऋषिकेशला परतावं लागतंय. दुसरा धक्का 12 या धावसंख्येवर गॉन. कल्पेश मैदानच्या आतमध्ये जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर मनोजजी पाटील साहेब आपण पाहतायत. कृष्णाजी गुरुजी आपण पाहतायत. त्यानंतर महेशजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम. संदेशजी पाटील साहेब संपूर्ण टीम आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेतली गेलंय. उज्ज्वल मथाना क्रिकेट क्लब खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळालंय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. कल्पेश आलाय. कल्पेशला एक चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. 2 धक्के लागलेत 12 या धावसंख्येवर. पुढील बॉल स्कोर कट करण्याचा प्रयत्न. तिथे चांगला क्षेत्ररक्षण झालंय. जय तिथे होते. एक मैल धावसंख्या 13 या अंकावर. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. करणकडे क्षमता आहे हवाई सफर करण्याची. दुसऱ्या बाजूने कल्पेश आपण पाहतायत. परंतु चांगले लाईन त्यात लेंथ ते सध्या गोलंदाजी आपण पाहतात हर्षदच्या माध्यमातून. स्कोर कार्ड धावा 13. 2 धक्के जरूर लागल्यात. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 3. 13 या धावसंख्येवर. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. थोडस अडचणी वाढल्या जातात. युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाच्या एकामागून एक धक्के दिले जात आहेत. कोणी फलंदाज तग धरून राहत नाहीये. 4 षटकाचा सामना आहे. 40 प्लस धावा करण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल. आकाश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. स्कोर कार्डवर धावा 13. लॉस ऑफ 3 विकेट्स. सध्या इन्फॉर्म संघ आपण पाहतोय श्रीराम कसाई संघ. चांगल्या लय मध्ये हा संघ आहे.
आकाशने आलेला मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने चाललाय. चौकारण करिता 4 धावा. चौकारांशी स्कोर कार्ड संपला 17 या अंकावर. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल समोर आकाश. हो बॅटचे जरूर लागलं गेलं. जय तिथे पाठलाग करतायत. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 19. 1 शॉट रन. बघा पंचांचं अचूक लक्ष आपण पाहतायत. एक शॉर्ट रन्स आपण जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या 18 या अंकावर. समाप्ती स्कोर कार्ड धावा आहेत 18. 3 गडी बाद. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि इथून गिअर चेंज करावा लागेल तो विठ्ठलवाडी संघाला. भाविकाला गोलंदाजी मार्कवर. कल्पेशला इथून गिअर चेंज करावा लागेल. दुसऱ्या बाजूने आकाश. 8 हिटर जोडी आहे परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगली फलंदाजी सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. भाविक यावेळेस डॉट बॉल सफल झाले होते. अगदी चांगला समन्वय झाला नाहीये. पहिलाच बॉल डॉट येतोय. 18 धावा धावफलकार आहेत. सचिनजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता षटकार. आणि त्याच्या विपक्ष केव्हा संघ असेल दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर मॅच असेल. त्यानंतर चिंचणी, माहीम, एडवन, आगाशी, वाळसई, दमी टीम अशा टीम असतील आजच्या दिवसामध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे विकी पुढे सरसावले जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आपला 26 या अंकावर. 26 धावा धावफलकार. आजचा दिवस आपण पाहतोय. 26-26 प्रजासत्ताक दिन. 77वा प्रजासत्ताक दिन आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल. धावसंख्या 26-26 या अंकावर. हो 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 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. अजून या बॉलचा ओव्हरचा विचार केला तर 2 बॉल येणं शेष आहे आणि 26 धावा धावफलकार आहेत. इथून आणखीन 8 चेंडू मध्ये 20 जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न इथून कसं टीमला करावा लागेल. पुढील बॉल समोर कल्पेश. वेगवान मारा, वेगवान मारा. भाविकच्या विरोधात सहजासहजी हात खोडण्याची संधी देत नाहीये भाविक. हवेचा झोत आपण पाहिलं अगदी शांत स्तब्ध आहे. दुपारच्या सत्रामध्ये हवेचा झोत असतो त्यामुळे षटकार चौकार जास्त प्रमाणे पाहायला मिळतात. धावसंख्या 26-26 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये.
3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबा 26-4 गडी बाद. वेलकम बॅक. चला लगेच शतक आपण गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. साहिल आलाय नवीन फलंदाज. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्कोर कार्ड दाबा 26-26. या षटकामध्ये 2 ते 3 हवाई सफर करण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी संघाला करावा लागेल. कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न कसाही संघ करतोय. गोलंदाजी मार्कवर रोहित आलाय. स्कोर कार्ड दाबा 26. 4 धक्के जरूर लागल्यात. इथून आकाशला जबाबदारी घ्यावी लागेल. 2 बॉल मध्ये 5चं योगदान आकाशचं राहिलंय. एक चौकार त्यांच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाला होता. अंतिम 6 मध्ये इथून 15 ते 20 धावा आणखीन जोडण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी संघाला करावा लागेल. गोलंदाज रोहित, समोर आकाश. अंतिम षटक. ओहो, ओव्हर फुल टच चेंडू होता. एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी होती. संधी दबडली गेलाय. आता येणारे 5 चेंडू आहेत. 5 मध्ये इथून किती धावा येतील? 26-26 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक विकी. कॅच नंबर 2. 5वा धक्का लागतोय 26 या धावसंख्येवर. गॉन. सव्वीस अंका स्कोर कार्ड. 5 धक्के लागलेत युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला. सचिन. शेवटचे 4 बॉल. इथून प्रत्येक बॉलवर 2-2 धावा जरी येत आहेत तरी 8 धावा येऊ शकतात. प्रयत्न करावा लागेल सचिनला. पुढील बॉल. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. विनीत पुन्हा एकदा झैल खाली. इथून 6वा धक्का लागतोय 26 या धावसंख्येवर. गॉन. फलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. रोहित आपण पाहतायत. 2 बॉलवर 2 विकेट जरूर परिपूर्ण केल्या गेल्यात. उलटाच बॉल. यावेळेस नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा बाहेर चौकारांकरिता आणि नो बॉल. एकूण 5 धावा असतील. अंकावर फ्री हिटचा आता बॉल असेल. अजून येणारे 3 चेंडू फ्री हिटचा बॉल. पहिल्या बॉलवर चौकार जरूर पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड 31
31 या अंकावर येणारे जुने 3 चेंडू आहेत. रीडचा बॉल असेल, येथून संधी असेल फलंदाजाला. 31 धावा धावफलकार आहेत. 31 गोलंदाज पुढील बॉल. रीडचा बॉल होता, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथून फलंदाजाला परतावं लागेल. साहिल बॅक टू द डगआउट. गॉन. असतील स्कोर कार्ड धावा 31 या अंकावर. गोलंदाज गोली मार्कवर शेवटचे 2 चेंडू आहेत. 31 धावा धावफलकावर. कट केला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धांबेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. विकी पुढे सरसावलं गेलं. इथून 2 धावा परिपूर्ण होतात. स्कोर कार्ड धावा 33. शेवटचा बॉल असेल. नेक्स्ट मॅच केव्हा संघ उपस्थित असेल तर आपण टॉस साठी या. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू या इनिंगचा. 33 धावा धावफलकावर. इथून विकेटचं होईल विकेटचं पतन झालंय. 8 गडी बाद 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पाटील सर 34 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय 4 षटकांमध्ये. एक फायटिंग टोटल या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा सामना जो असणार आहे उज्ज्वल संघ मथाने म्हणजे आयोजक एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. केलवा संघ आपण पाहणार आहोत. केलवा टीमचा कॅप्टन जर आपण आला असाल तर लगेच आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चला लगेच आपण टॉस साठी या. आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आजचं जे शेड्यूल आहे, आजचे जे लॉट्स आहेत त्यामधील पहिला सामना आपण पाहणार आहोत. उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. केलवा संघाला भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांनी घेतले आहेत आणि त्यांचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आवर्जून आपण नाव घेणार आहोत. स्वप्नीलजी पाटील असतील, अमितजी पाटील असतील, त्याचबरोबर यशजी चौधरी आपण पाहतोय, दीपेशजी चौधरी आपण पाहतोय, निहारजी पाटील यांना आपण पाहू शकतायत, साहिलजी चौधरी यांना आपण पाहतोय, आदित्यजी पाटील यांना आपण पाहतोय, वेदांतजी राऊत यांना आपण पाहतोय, मनालजी पाटील यांना आपण पाहतोय, कौशिकजी पाटील यांना आपण पाहतोय, तन्मयजी पाटील यांना आपण पाहतोय, मनोजजी पाटील यांना आपण पाहू शकताय, स्वागतजी पाटील आपण पाहतोय, त्याचबरोबर मिनालजी पाटील यांना आपण पाहतोय, सोमजी राऊत आपण पाहतोय, स्वप्नीलजी म्हात्रे आपण पाहू शकतायत. सर्व आयोजक मंडळीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतलंय, येणाऱ्या काळामध्ये एक या स्पर्धेचं रूपांतर एक भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये होईल, यात काही शंका नाहीये. आज सुद्धा या स्पर्धेचा जो स्तर आपल्याला पाहायला मिळतोय, एक नामांकित स्पर्धांमधील एक स्पर्धा अर्थातच मथाणे चषक 2026 आपण पाहतोय. पर्व पहिले या स्पर्धेचे आणि पहिल्या पर्वामध्येच प्रत्येकाची मनं या स्पर्धेने जिंकलायत. विकी आणि त्याचबरोबर वैभव
ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट 34 धावांचं या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. 34 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि 34 धावांचा पाठलाग या ठिकाणी 4 षटकांमध्ये करायचा आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती सचिनला या ठिकाणी आणलं गेलंय. मागचा भूतकाळ जर सचिनसाठी आपण पाहिला तर काही अशा स्पर्धा आहेत जिथे सचिनला भरपूर मार पडला, परंतु तो खचून गेलेला नाहीये. तिथून त्याने मेहनत घेतली स्वतःवरती, पुन्हा एकदा बॅकअप करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. आज सुद्धा तेच करावं लागणार आहे. आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याच्याजवळ आहे. तो चान्स आपल्याला पाहायला मिळतोय सचिनकडे. दुसऱ्या बाजूला विकी आणि वैभव या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आपण प्रत्येकाने पाहिले, कारण वैभवच्या बॅटमधून आलेले ते मोठे स्ट्रोक, त्यानंतर एक फिनिशर म्हणून विकी फलंदाजाचा परिचय आपल्याला पाहायला मिळतोय. मजा येणार आहे या मॅचमध्ये. टार्गेट जरी छोटं असलं, टोटल जरी छोटी असली तरी बॅटल खूप मोठी असणार आहे. किरबा संघाचा कॅप्टन आपण जर आला असाल तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. आणि आमचे आयोजक आणि त्याचबरोबर मथानेकर या ठिकाणी आवर्जून या दिवसाची वाट पाहत होते, कारण घरच्या मैदानावरती घरचा संघ एक वेगळं बॅटल तिथे रंगताना दिसेल. सचिन यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. गौरवजी पाटील सिक्स सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. पहिला बॉल या दुसऱ्या सत्राचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकाची. वेदांची राऊत यांना सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. स्पेशली यश चौधरी, अमित पाटील, दीपेश चौधरी या मूर्तींवरती या ठिकाणी नजर असणार आहेत, कारण याच त्रिमूर्तींनी मागील 5 वर्षांमध्ये असे अनेक सारे विक्रम नोंदवले. खऱ्या अर्थानं अतिशय कमी वयामध्ये एक वेगळी छाप त्यांनी सोडले. जे कोणाला जमत नाही ते आम्ही करून दाखवतो. हे या तिन्ही खेळाडूंनी करून दाखवले मागील 5 वर्षांमध्ये. सलग 2 डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली सचिनसाठी, कारण जे 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. तिसरा बॉल सुद्धा या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती. मिड ऑफला फिल्डर इंटरेस्टेड आहे. तिथे धावचीची संधी जरूर होती, परंतु इथे आपण पाहू शकता एक धाव परिपूर्ण केली गेली आहे. आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉलमध्ये सचिनवरती जो विश्वास कर्णधाराने टाकलाय ते विश्वासाला सार्थ ठरलाय. आणि जो पहिल्या 3 बॉलमध्ये परफॉर्मन्स जबरदस्त. 34 धावांचा या ठिकाणी जरूर चेस समोरच्या टीमला करायचा. बॉलिंग करणाऱ्या टीमला पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली हवी आहे आणि ती सुरुवात चांगली झाली. बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा आणि इथे विकीला पडता लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आसऱ्याला बिग विकेट, बिग लॉस, गॉन. राडा घालायचा आहे मैदानामध्ये विठ्ठलवाडीकरांना आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. नवीन बॅटर विनीत मैदानामध्ये दाखल झाला. या स्पर्धेमध्ये विनीत चा जो दहशत आपण पाहिलाय, जो दरारा तसा आपण पाहिलाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. एका धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. स्क्रीनवरती डीजे कॅन्डियन आपण पाहतोय. संगीत क्षेत्रामधील एक सर्वाधिक मोस्ट पॉप्युलर या ठिकाणी डीजे मॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावं सामन्याच्या दिशेने 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 4 चेंडूनंतर धावसंख्या फलकावरती 1 आणि 1 या धावसंख्येवरती लागलाय पहिला धक्का. नवीन बॅटर विनीत मैदानामध्ये दाखल झालाय. 5वा बॉल या ओव्हर मधील चांगला बॉल फुल लेंथ वरती बॉल ठेवला होता. कॅन्डीला आपण पाहू शकतायत फील्ड करतायत चेंडूला. एकच धाव्या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती 2. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. आपला जो स्तर आहे गोलंदाजीमध्ये, जो स्टँडर्ड आहे, तो दाखवत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर सचिन या ओव्हर मध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. काय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, काय डेडिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळते. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचा जर विचार आपण केला ना, खऱ्या अर्थानं त्यांना 34 धावा डिफेंड करायच्या, परंतु ज्या पद्धतीनं ते मैदानामध्ये लढतायत ना, हॅट्स ऑफ यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 3 आणि 3 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. आता विजयासाठी 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये.
या षटकाचा खेळ समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये वैभवला आपला जो दरार आहे तो या ठिकाणी दाखवायचा आहे. पहिल्या षटकामध्ये सचिनने आपल्या नावाची छाप सोडलाय, आपल्या नावाची दहशत त्या ठिकाणी दाखवलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये वैभव दाखल झालाय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. मिड ऑफ 38 सर्कल मध्ये नाहीये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धाव मिळेल या बॉलवरती. एकदा वेते आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 4 या आकड्यावरती. मागील 7 बॉलमध्ये गोलंदाजांचं जे डेडिकेशन आहे, आपला जो अव्वल दर्जा आहे तो ठिकाणी दाखवत असताना आपला एक वेगळा स्टँडर्ड ते निर्माण करतायत. ते शॉर्ट बॉलचा वापर, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर, हा झेल खूप महत्वाचा आहे. पकडलाय झेल. हो नो, कॅच ड्रॉप होतोय. एक अतिशय महत्वाचा फलंदाज आणि त्याचा कॅच सोडलाय क्षेत्ररक्षक करणने. आता फलंदाज विनीतच्या बॅटमधून रन येतील का? जो बदले वो हम नहीं और हमें बदले इतना जमाने में दम नहीं, हे दर्शवून देत असताना मैदानामध्ये विनीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आता या महत्वाच्या मॅच मध्ये तो कशा पद्धतीने लढतोय याकडे लक्ष वेधित असणार आहे. परंतु जे नाट्यमय वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, वैभवने या ठिकाणी संधी निर्माण करून दिली होती. कॅच कंप्लीट करणं कुठेतरी गरजेचं होतं, कारण विनीत जो एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि या कंडिशनला कशा पद्धतीने बॅटिंग करावी ते त्याला चांगलंच माहिती आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेटचे चान्स निर्माण झाले होते. डीप मिड विकेट वरून करणला आपण पाहिला तर तिथे त्याला हटवलं गेलंय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणलं गेलंय. लॉंग ऑफ डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये स्कोअर लेग लावलं गेलंय. डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन डीप मध्ये आपण पाहू शकतायत. ओव्हर नंबर 2 चा तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. कॅप मध्ये चाललाय आणि झेल सुटल्यानंतर फलंदाज विनीतच्या बॅट मधून चौकार. सहन कराव्या लागणार आहेत. वाईट परिस्थितीवरती या ठिकाणी मात करावी लागणार आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती. वैभवचा पुढचा बॉल या ओव्हर मधील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सचिनला पण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती 11. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या जो चौकार मैदानामध्ये आलाय ना, तो चौकार या ठिकाणी अनेक सारे प्रश्न निर्माण करत असताना त्या प्रश्नांची उत्तरं सोडवावी लागणार आहेत युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला. इथे चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत. करणला पण पाहू शकतोय. बॅकअप मिळतोय. धावचीची संधी आणि इथे जरूर आपण पाहतोय धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळू शकली असती, परंतु जी फिटनेस विनीतची आहे खऱ्या अर्थानं सलाम ठोकावा लागणार आहे. 2 धाव परिपूर्ण केल्यात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही विजयासाठी 13 बॉल मध्ये 21 धावांची गरज. येणारे 13 चेंडू आणि 21 ची गरज. काय सामना मैदानामध्ये लागलाय. सकाळच्या 17 मध्ये जी गुलाबी थंडी, गुलाबी वारा सध्या मैदानामध्ये वाहतोय आणि ती थंडी उडवणारा हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडूंमध्ये बनवायच्या या ठिकाणी 13 चेंडू आणि 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक ग्रेट मॅच या स्पर्धेमधील. काल सुद्धा अनेक सारे असे सामने आपल्याला पाहायला मिळाले. इथे फटका जोर आपण पाहू शकताय, जबरदस्त आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. शेवटच्या बॉल वरती येतोय षटकार. फलंदाज वैभवच्या बॅट मधून कडक प्रहार. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये जरूर ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळते. चर्चा सुरू आहे. टीम मीटिंग केली जाते. जास्त वेळ दळू नका, कारण आज आपल्याला मेगा फायनल या ठिकाणी ग्रँड फिनाले खेळवायचं आहे. त्या दृष्टीने प्लीज घाई करा. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. 19 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता 12 बॉल मध्ये बनवायचे विजयासाठी 15 आणि या कंडिशन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. गोलंदाज साहिलला, लेफ्टी बॉलरला या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं गेलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये एक महत्वाची जबाबदारी गोलंदाज साहिल वरती असणार आहे. 12 बॉल मध्ये 15 रोखायचे आहेत. चॅलेंज मोठं आहे.
आव्हान मोठं आहे, परंतु ती मोठी आव्हानं स्वीकारावी लागणार आहेत. वैभवच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे निराशा जाणवते, कारण कुठेतरी जर आदरणीय अनिलजी पाटील साहेब बेडकीने उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीने. कुठेतरी करणने तो झेल जर पकडला असता तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं, कारण तदनंतर लगेचच चौकार आला फलंदाज विनीतच्या बॅटमधून, षटकार आला वैभवच्या बॅटमधून. 12 बॉल मध्ये बनवायच्यात 15. पहिला बॉल लेफ्ट मोर दी विकेट. पहिलाच बॉल, पंचांकडे अपील आणि ती अपील उचलून धरलाय. पहिल्या चेंडूवरती दिलाय धक्का. फलंदाज विनीतला पडतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. गॉन. बेस्ट ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता या सिच्युएशनला 11 बॉल 15ची गरज असताना सामना जिंकवा लागणार आहे फलंदाज रोहितला, कारण 11 बॉल मध्ये 15ची गरज. 11 चेंडू आहेत, 11 चेंडूंमध्ये 15ची गरज. साहिल दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर मधील दुसरा बॉल लेफ्ट मोर दी विकेट. इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील बाईसच्या रूपामध्ये. आय थिंक इथे रन्स येतील आणि यस बाईसच्या रूपामध्ये ही धाव आलाय. आता 10 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. इथे गोलंदाजी चांगली होते मागच्या दोन्ही बॉल वरती. या ठिकाणी गोलंदाजाने आपला सर्वोत्कृष्ट या ठिकाणी जे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी दिले गेलेत, परंतु क्षेत्ररक्षकांना ती इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्या ज्या चुका झाल्यात इथे सुधाराव्या लागणार आहेत. 10 चेंडू आहेत, 10 चेंडूंमध्ये 14ची गरज. स्कोर कार्ड वरती 20 झाल्यात. आता येणारे 10 बॉल मध्ये 14 बनवायचे आहेत. वैभव स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. एक अतिशय अनुभवी फलंदाज, दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट साहिल लेफ्ट मोर दी विकेट. इथे जर हुक शॉट गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर दूर आहे आणि या बॉल वरती चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि सरळ चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. अजूनही सामना केलेला नाहीये. खचलेला आत्मविश्वास इथे जरूर दाखवावा लागणार आहे मैदानामध्ये जागा करून. गोलंदाजी मार्क वरती साहिल. पहिल्या बॉलवरती विकेट घेतलाय, तो आठवावा लागणार आहे. तो कॉन्फिडन्स इथे दाखवावा लागणार आहे. इथे बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे सुद्धा गॅप मध्ये चाललाय. वैभवच्या बॅट मधून एक टेक्निक सहित आलेला सुंदर फटका. विराटचे प्रयत्न अप्रतिम होते आणि चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेलाय. 3 धावा मिळतील या बॉल वरती. या 3 धावेसहित संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा फलकावरती लागला जात आहेत. पहिले 2 बॉल परफेक्ट टप्प्यावरती होते, परंतु तिसरा बॉल कुठेतरी स्टंपच्या लाईन मध्ये टाकला, बॉडी लाईन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिथून गॅप मध्ये शॉट पाठवला गेला. वैभव एक मेथड सहित खेळणारा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. भरपूर वर्षांपासून क्रिकेट खेळत झालाय आणि गॅप मध्ये स्ट्रोक कसे केले त्याला चांगलंच माहिती आहे. आणि एअर स्ट्राईक पेक्षा जास्त तो अराउंड द कार्पेट जे स्ट्रोक असतात त्याला प्राधान्य देत असतो आणि या स्पर्धेमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळाले. 27 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल या ओव्हर मधील 7 धावांची गरज आहे. चांगला बॉल. आता रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन सध्या तरी मैदानामध्ये आता 50% चान्सेस निर्माण होऊ शकतात. हा जर डॉट बॉल आला किंवा विकेट आला आणि इथे जर सिंगल किंवा मोठा फटका येतोय तर जरूर आपण पाहू शकतात पारडं जड असेल. ते म्हणजेच मोहनीश 11 कसरली टीमचा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती इथे रिझल्ट चांगला द्यावा लागणार आहे गोलंदाज साहिलला. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स इथे मिळतील. टेक्स्टमला मिस करतोय. आता विजयासाठी 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जरा टॉस रिया दोन्ही टीमचे कॅप्टन. केरवा संघाचा कर्णधार आपण जर आला असाल तर लगेच आपण टॉस रिया. शेवटचा बॉल या ओव्हर मधील 7 चेंडू आहेत. 7 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी मार्क वरती.
हलक्याशा तऱ्हेने खेळला जातोय. डीप स्कोर लेगला फिल्डर तरीके उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संपुष्ट लागणार आहे आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 5 धावांची गरज. ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेले करणला, कारण रन्स थांबवायचे आहेत. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी टॅप केला जाते. शतशत त्या ठिकाणी एक धाव मिळेल. आता विजयासाठी 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 2 डॉट बॉल, 1 विकेट इथे मॅच मध्ये परत आणू शकतो आणि करणला तो कारनामा मैदानामध्ये करावा लागणार आहे. करणच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला होता, तिथे बॅकफुटला गेलाय, परंतु इथून पुन्हा एकदा फ्रंटफुटला येण्याचा प्रयत्न त्याला करावा लागणार आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकदा मिळते या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 ची गरज. 2 धक्के आतापर्यंत लागल्यात मोहनीश 11 श्रीराम कसरली संघाला. 34चा पाठलाग करायचा होता, परंतु अक्षरशः 2 षटकांमध्ये पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व दाखवलं होतं युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमने. नंतर पुढचे साहिलचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु जो तिसरा बॉल होता तिथे चौकार आला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आपण पाहिलं मोहनीश 11 कसरली संघाला. इथे कॅन्डीने जर हा कॅच पकडला असता तर या मॅच मध्ये अजूनही या ठिकाणी जरूर चान्स होते. कॅन्डीच्या माध्यमातून ही चुकी झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. बरोबर सिली मिड ऑफला आपण पाहिलं कॅन्डीला आणि तिथून कॅच ड्रॉप झाला. आता विजयासाठी 3 बॉल मध्ये 2 ची गरज. कॅच जर पकडला असता तर 3 बॉल आणि 3 ची गरज असते. समीकरण आता 2 धावांचं. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जरूर एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह दाखवला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि विजयाच्या धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि मोहनीश 11 श्रीराम कसरली संघ अंतिम फेरीमध्ये त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. स्टँडिंग ओव्हेशन त्यांना देत असताना प्रेक्षक राजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या रनचेज मध्ये वैभव नावाचा वाघ या ठिकाणी दहाडलाय. सचिनजी म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती करणार आहोत. अमितजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. मी विनंती करतोय सचिनजी म्हात्रे साहेब आपण पुढे या. टॉसच्या दिशेने सुद्धा आपण जाणार आहोत. उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आपण पाहणार आहोत. सचिनजी म्हात्रे सरांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन मुख्य मंचावरती. यस, थँक्यू तुषार कुर्ले. केलवा संघाचा कर्णधार टॉस साठी आपण आला असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा. उज्ज्वल संघ मताने आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. केलवा संघ अमितजी पाटील सरांचे शुभ असते सचिनजी म्हात्रे सरांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय आणि त्यानंतर